लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं आज 25 फेब्रुवारी रोजी पण वितरण सुरू होतं का वितरण थांबलेले आहे या संदर्भात तुम्हाला अगदी खात्रीलायक अपडेट देण्यात येणार आहे। बघा, वितरण आज थांबलेले आहे का जानेवारीच्या महिन्याच्या संदर्भात मी अपडेट देतोय खास करून। आणि सोबत एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, ज्या लाडक्या बहिणींनी एक स्टेप केवायसी पूर्ण केली होती व त्यांनी संबंधित कागदपत्रे 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकेकडे दिली होती, तर अशा लाडक्या बहिणींना यावेळेचा जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे का यावर पण मी बोलणार आहे। पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे 23 तारखेला सोमवारी वितरण सुरू झालं होतं, कोणताही GR नाही आता वितरण सुरू झालं होतं, कारण आपण तो मुद्दा लावून ठेवला होता। त्याच्यानंतर 24 तारखेला पण म्हणजे काल पण वितरण झालं, पण मात्र आज 25 तारखेला वितरण झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही। त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी केवायसी दुरुस्ती केली पण मात्र खूप उशिरा केली, त्यामुळे त्यांना यावेळेचा जानेवारीचा हप्ता आलेला नाही। त्यांना फेब्रुवारीमध्ये त्यांना हप्ता मिळेल, म्हणजे 20वा हप्ता मिळेल, पण आज वितरण सुरू नाही, आज वितरण थांबलेले आहे। म्हणजे एकंदरीत 19वा जो आपला हप्ता आहे तर त्या हप्त्याचे वितरण फायनली यावेळेस थांबलेले आहे, असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही। त्यामुळे काही लाडक्या बहिणींना साहजिकच अशी चिंता वाटली असेल की मग आम्हाला येणार की नाही, आम्ही ते केवायसी दुरुस्ती केली आहे। जर केवायसी दुरुस्ती केली असेल, उशिरा केल्यामुळे बघा बऱ्याचशा लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही, ही बाब तेवढीच खरी आहे। आता याच्यानंतर मी जे तुम्हाला मुद्दा सांगितलेला आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा पण आहेत की ज्यांनी अंगणवाडी ताईकडे कागदपत्रे सबमिट केली होती, म्हणजे विधवा असेल एखादी लाडकी बहीण किंवा एखाद्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील मृत्यू पावलेले असतील किंवा इतर कारणामुळे ज्या लाडक्या बहिणींना स्टेप फर्स्ट कंप्लीट करायची गरज पडली आहे आणि संबंधित कागदपत्रे 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकेकडे द्यायची होती, अशा लाडक्या बहिणींना यावेळेचा जानेवारीचा 19वा हप्ता आलेला आहे का? तर उत्तर स्पष्ट आहे, होय। बघा, हे संपूर्ण तुम्हाला माहिती घेऊनच उत्तर देतो आहे मी। त्यांना जानेवारीचा 19वा हप्ता आलेला आहे, पण काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत की त्यांना यावेळेचा हप्ता आलेला नाही। काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत त्यांना डिसेंबरपासून येणं बंद झालेले आहेत। तर नक्कीच तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी CDPO यांच्या कार्यालयाला संपर्क करा किंवा अंगणवाडी सेविकेला तुमचे कागदपत्र पुढे त्यांनी जमा केली आहेत का एकदा चौकशी करून पहा। जर तुम्हाला 19वा हप्ता आला नसेल, तर जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता बंद झाला असेल तर, पण मात्र माझ्या मते जेवढी माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार जर तुम्ही अंगणवाडी सेविकेला कागदपत्रे दिली असतील तर तुम्हाला डिसेंबरचा पण हप्ता आलेला आहे आणि जानेवारीचा 19वा हप्ता पण आलेला आहे। माझ्या मते तो प्रश्न तुमचा आता इथे क्लिअर झाला असेल। या व्यतिरिक्त पण एक प्रश्न आहे, तो म्हणजे काही ठिकाणी अंगणवाडी सेविकेने कागदपत्रे स्वीकारली नाहीत, तर अशा वेळेस तुम्हाला जे 31 तारीख दिली होती 31 डिसेंबर, तर त्या 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही ते कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे देणं गरजेची होती। मी हे कुणाबद्दल बोलायलो आहे, ज्या लाडक्या बहिणींना एकच स्टेप पूर्ण करायची होती। उदाहरणासाठी ज्या लाडक्या बहिणी ज्यांचे पती किंवा वडील त्यांचं निधन झालेलं आहे, किंवा काही लाडक्या बहिणी विधवा आहेत, काही लाडक्या बहिणींचं जे आहे वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना पहिली स्टेप पूर्ण करायची होती, त्यांच्याच आधारची त्यांना केवायसी करायची होती, पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता, अशा लाडक्या बहिणींना कागदपत्रे द्यायची होती, कुणाला? अंगणवाडी सेविकेला। पण कागदपत्रे जर स्वीकारली नसतील, तुम्ही ती कागदपत्रे 31 तारखेच्या CDPO कार्यालयाला किंवा अंगणवाडी सेविकेकडे खास करून GR नुसार तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्यायची होती, पण मात्र काही ठिकाणी जर नसतील स्वीकारली तर ते CDPO कार्यालयाला अर्ज करून तुम्ही त्यांना सांगू शकत होता। आज घडीला पण तुमच्या एखाद्या लाडक्या बहिणीचे कागदपत्रे अंगणवाडी सेविकेने स्वीकारली नसतील तर तुम्ही CDPO कार्यालयाला पण संपर्क केला, म्हणजेच पंचायत समितीला बालविकास प्रकल्प अधिकारीचं कार्यालय असतात त्यांनाही संपर्क केला, त्यांनीही कागदपत्रे घेतली नसतील तर ती चूक तुमची नाही आहे, तर ती चूक मग संबंधित ज्यांनी कागदपत्रे घ्यायला पाहिजे होती त्यांची आहे। त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही आणि नक्कीच त्याच्यावर पण काहीतरी तोडगा निघेलच। पण मात्र ज्या GRच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे अंगणवाडी सेविकेने कागदपत्रे घेणे आवश्यक होते। ज्या लाडक्या काही असू शकतात की त्यांच्या अजूनही कागदपत्रे घेतलेली नसतील, तर त्याबद्दल पण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच आवाज उठवणार आहोत आणि नक्कीच त्यांना पण जे आहे त्यांचा हक्क मिळेल। पण थोडक्यात काय, तर वितरण संपलेले आहे। त्यानंतर बघा, ज्यांची केवायसी दुरुस्ती उशिरा झालेली आहे त्यांना यावेळेचा जानेवारीचा हप्ता आलेला नाही, त्यांना फेब्रुवारीमध्ये हप्ता येईल। यामुळे सर्व ज्या काही लाडक्या बहिणींनी ज्यांना चिंता वाटत असेल की आम्हाला मिळणार का नाही, तर त्यांचाही तो मुद्दा इथे क्लिअर केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।